भाबर जलोद पंखांचा विस्तार होऊन कालांतराने पायथ्याजवळ विस्तृत मैदानांची निर्मिती होते. त्यास पर्वतपदीय मैदाने असे म्हणतात. या मैदानांवरून पुढे गेल्यास खडकांचे मोठे तुकडे, लहान तुकडे, गोटे, वाळू अशी क्रमाक्रमाने गाळाच्या पदार्थांचे निक्षेपण होते. भारतात हिमालय पर्वतातून वाहत जाणारी नद्यांच्या पायथ्याशी मैदानांची निर्मिती झाली आहे. अशा मैदानांना भाबर असे म्हटले जाते. ज्यावेळेस नदी अशा मोठ्या दगडगोट्यातून लहान तुकड्यांमधून वाळूंमधून जात असते त्यावेळेस नदी प्रवाह लुप्त झालेले दिसून येतात आणि ज्या ठिकाणी अशा गाळाच्या मैदानांमध्ये लहान आकाराचा गाळ ज्या ठिकाणी साचला जातो त्या ठिकाणी पुन्हा नदी ही वाहताना दिसून येते. अशा प्रकारे भारतात आपल्याला भाबर मैदानांची निर्मिती ही गंगेच्या प्रदेशात झालेली दिसून येते. नदीच्या संचयन कार्यामुळे पूरतट व नैसर्गिक बांध यांची निर्मिती होते. नदीच्या काठावर पुराच्या पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने बऱ्याच वेळा पाणी काठापर्यंत पोहोचत नाही. इतर भागाच्या मानाने नदीच्या काठावर गाळाचेच निक्षेपण होते. नदीचे काठ गाळाच्या निक्षेपांनी भरून जातात. दरवर्षी गाळाच्या निक्षेपणाची क्रिया घडत असल्यामुळे नदीच्या दोन्ही काठावर गाळांचे उंच बांध तयार होतात. यांनाच पूरतट किंवा पूर बांध असे म्हणतात. आपण एका उदाहरणाद्वारे हे कसे तयार होतात हे समजून घेऊ. समजा या ठिकाणी हे नदीपात्र आहे. या नदीपात्रामध्ये ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस आपल्याला नदीमध्ये पाण्याची पातळी वाढलेली दिसून येते. आपण एक प्रयोग समजून घेऊ. आपल्याकडे जर का एखादा पाईप आहे आणि त्या पाईप मधून जर का पाणी सोडलं तर या पाणी सोडत असताना आपल्याला जे मोठे दगडगोटे आहेत ते मागे राहिलेले दिसतात आणि जे लहान लहान दगडगोटे आहेत ते मात्र पुढे पुढे असलेले दिसतात. यामधून आपल्याला लक्षात येतं की ज्यावेळेस पुराचं पाणी हे दोन्हीही काठांवर पसरलं जातं त्यावेळेस मात्र काय होतं की जे मोठे दगडगोटे आहेत ते नदीच्या या काठावर साचलेले दिसून येतात आणि हे नदीच्या काठावर साचल्यामुळे दरवर्षी असे दगडगोटे ज्यावेळेस साचले जातात त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक बांधांची निर्मिती झालेली दिसते आणि हे नैसर्गिक बांध दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे उंच होतात. यांनाच आपण पूरतट किंवा नैसर्गिक बांध असे म्हणतो. नदीच्या काठावर हा जाडाभरडा गाळ साचून पात्राच्या लांबट ढीग तयार होतो. काठालगत त्यांची उंची वाढत जाते. काठाजवळील पाण्याचा वेग हा कमी असल्यामुळे तेथे गाळाचे निक्षेपण जास्त होते. पूर तटाची उंची वाढत जाते आणि नदी स्वतः निर्माण केलेल्या अशा या बांधांमधून जात असते. त्यामुळेच त्यांना पूरतट असं म्हटलं जातं. म्हणूनच नैसर्गिक बांध हे नाव त्यांना पडलेले दिसून येते. जगातील विविध नद्यांनी असे नैसर्गिक बांध तयार केले आहेत. मिसिसिपी, होयांगहो, गंगा नदीने असे नैसर्गिक बांध केलेले आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळा हे नैसर्गिक बांध हे तुटले जातात आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे असे नैसर्गिक बांध असणाऱ्या नदीपात्राच्या शेजारी वस्तीस्थाने असणे हे धोक्याचे बनलेले दिसून येते. नदीच्या संचयन कार्यामुळे पूर मैदानांची निर्मिती होते. नदीच्या खालच्या टप्प्यात आणि मधल्या टप्प्यात या पूर मैदानांची निर्मिती होते. या टप्प्यांमध्ये नदीचा उतार हा मंद झालेला असतो. उपनद्यांची संख्या ही वाढलेली असते.
पात्रातील पाण्याचे प्रमाणही जास्त असते. गाळाचे प्रमाण हे नदी पात्रामध्ये मोठे असते. परिणामी पात्रातच गाळाचे संचयन होऊन पात्र उथळ बनलेले असते. ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस पात्रातील पाणी सभोवतालच्या प्रदेशामध्ये पसरले जाते. काठावरून बाहेर पाण्याचा वेग हा नदी पात्राच्या पाण्यापेक्षा हा कमी असतो. परिणामी पाण्याबरोबर वाहत असलेला गाळ नदी काठाजवळील सभोवतालच्या प्रदेशात पसरला जातो. दरवर्षी अशा पद्धतीने पूर आला की गाळाच्या निक्षेपणाची भर पडते आणि विस्तृत मैदानांची निर्मिती ही दोन्हीही काठांवर झालेली दिसून येते. या मैदानांच्या वरच्या थरात सूक्ष्म गाळ असतो तर खालच्या थरात जाडाभरडा गाळ असलेला दिसून येतो. भारतातील गंगा यमुना नद्यांनी अशाच प्रकारे गाळाची मैदाने केलेली आहेत. त्याचबरोबर चीनमधील यांगत्से या नदीमुळे यांगत्सी मैदान हे निर्माण झाले आहे. तर संयुक्त संस्थानामध्ये मिसिसिपी मैदान हे मिसिसिपी नदीने बनवलेले दिसून येते. अशा पद्धतीने पूर मैदान हे एक महत्वाचे भूरूप असलेले दिसून येते. नदीच्या तिसऱ्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये नदी नागमोडी वळण हे भूरूप तयार करते. नदी प्रवाह ज्यावेळेस वाहत असतो त्यावेळेस तो सरळ न वाहता आकृतीत दाखवल्याप्रमाणे तो चक्राकार वाहत असतो. नदी प्रवाह ज्या काठावर आपटला जातो तो काठ तीव्र उताराचा होतो व त्या काठाची झीज करून निर्माण झालेला गाळ हा त्याच्या विरुद्ध दिशेला संचयित होत असतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे नदीचा एक काठ हा तीव्र उताराचा आहे तर दुसरा काठ हा मंद उताराचा आहे की ज्या ठिकाणी संचयन होत आहे. अशा पद्धतीने नदीमधील प्रवाह हे चक्राकार फिरत पुढे जात असल्यामुळे ही क्रिया घडत असलेली दिसून येते. नदीच्या या चक्राकार प्रवाह फिरण्याच्या क्रियेमुळे नदी काठावरील जो काही गाळ आहे तो यासारखा फिरत पुढे जातो व अशा पद्धतीने ज्या काठावर नदी प्रवाह आपटतोय त्या काठाची झीज होते तर विरुद्ध बाजूला त्या काठातील गाळ हा संचयित होतो. त्यामुळे नदी प्रवाहाला नागमोडी वळणे प्राप्त होऊ लागतात. नदी प्रवाह जेथे आपटला जातोय त्या ठिकाणी नदीला बाक येतो व त्या ठिकाणचे खनन होत जाते. अशा पद्धतीने नदीला एस आकार हा तयार झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने नदी ही नागमोडी वळणाची झालेली दिसते. ही नागमोडी वळणे प्रामुख्याने जेथे नदी प्रवाहाला अडथळे निर्माण होतात अशा ठिकाणी होते. कालांतराने ही नागमोडी वळणे एकमेकांना जुळून येतात. नदी नागमोडी वळणे टाळून सरळ वाहू लागते. परिणामी शिल्लक राहिलेले हे नागमोडी वळण याचे कुंडलाकार सरोवर तयार होते. अशी कुंडलाकार सरोवरे जगातील विविध नद्यांनी ही तयार केलेली आहेत. या सरोवरांनाच नालाकृती सरोवरे असेही म्हणतात. कालांतराने या सरोवरातील पाणी आटल्यानंतर ती सुकी मैदाने असे बनलेली दिसतात. या आकृतीमध्ये आपल्याला पूर मैदाने, पूरतट आणि नागमोडी वळणे व नागमोडी वळणांची पुढची पायरी म्हणजे नालाकृती सरोवरे यांची आकृती पाहायला मिळते. उपग्रह प्रतिमांच्या वरून आपल्याला अशा नदीपासून निर्माण केलेली नागमोडी वळणे व नालाकृती सरोवरे सहज ओळखता येतात. सोबतच्या उपग्रह प्रतिमेमध्ये नदीने भरपूर वेळा तिचा प्रवाह मार्ग बदलल्याचे दिसून येते. याशिवाय या ठिकाणी आपल्याला नालाकृती सरोवर हे निर्माण झालेले दिसून येते. येथे स्पष्टपणे आपल्याला नालाकृती सरोवर पाहायला मिळते. याखेरीज या ठिकाणी हे नालाकृती सरोवर पूर्वी बनलेले आढळून येते. तसेच नदीने
हा तिच्या नागमोडी वळणाचा मार्ग बदलल्याचे स्पष्ट पुरावे आपल्याला पाहायला मिळतात. नदी प्रवाह मार्ग डार्क काळ्या रंगाने दर्शवलेला दिसून येतो व जुनी जी नालाकृती सरोवरे आहेत ती आपल्याला काही ठिकाणी पूर्ण भरलेली दिसून येतात, तर काही ठिकाणी ही नामशेष होत असलेली दिसून येतात. अशा पद्धतीने नदी ही नालाकृती सरोवरे आपल्याला बनवत असलेली दिसून येते. त्रिभुज प्रदेश. नदीच्या शेवटच्या टप्प्यात प्रदेशाचा उतार मंद असतो. नदी मंद वेगाने पुढे पुढे जात असते. वाहून आणलेल्या गाळाचे नदीच्या मुखाशी समुद्र तळावर निक्षेपण होते. ही क्रिया दीर्घकाळ चालू राहिल्यास नदीच्या मुखाशी असलेला समुद्राचा तळभाग गाळाने भरून निघतो. तेथे विस्तीर्ण गाळाचा प्रदेश निर्माण होतो. गाळाच्या या निक्षेपणाचा नदी प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. यामुळे नदी मुखाजवळ अनेक वितरिका म्हणजेच फाटे निर्माण होतात. नदी फाट्यांमध्ये विभागली जाते. मुख्य नदीला मुखापाशी अनेक फाटे फुटून जाळे निर्माण होते. अनेक मुखांनी नदी सागराला जाऊन मिळते. दोन फाट्यांच्या दरम्यानचा जो गाळाचा प्रदेश असतो त्याचा आकार त्रिकोणी असतो. त्याला त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. जगातील विविध नद्यांनी त्रिभुज प्रदेशांची निर्मिती केली आहे. आपल्या भारतामध्ये गंगा, गोदावरी व कृष्णा नदीने त्रिभुज प्रदेश तयार केलेले आहेत. या त्रिभुज प्रदेशांच्या ठिकाणी सुपीक मृदा असल्यामुळे जगातील विविध संस्कृत्यांचा उगम या त्रिभुज प्रदेशात झाला. नाईल नदीची संस्कृती, कोलोरॅडो नदीची संस्कृती, मिसिसिपी नदीची संस्कृती, गंगा नदीची संस्कृती, यांगत्से नदीची संस्कृती ही जगातील उत्तम उदाहरणे. त्रिभुज प्रदेशांची निर्मितीसाठी काही घटक आवश्यक असतात. नदी प्रवाहाची लांबी जास्त असावी लागते. जेवढा लांब नदी प्रवाह असेल तेवढ्या त्या नदीस उपनद्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे नदीला जेवढ्या उपनद्यांची संख्या जास्त तेवढा पाण्याचा पुरवठा जास्त व वाहून आणलेला हा गाळही जास्त असतो. म्हणून नदी प्रवाहात गाळाचे प्रमाण जास्त असावे लागते. नदीच्या मुखाजवळ तिचा वेग मंद असावा लागतो. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मंद गतीने सागराला जाऊन मिळणाऱ्या नद्यांनी मुखाशी विस्तृत त्रिभुज प्रदेश निर्माण केले आहेत. गंगा, महानदी, गोदावरी या नद्यांनी त्यांच्या मुखाशी विस्तृत त्रिभुज प्रदेश निर्माण केलेले दिसतात. जर नदी प्रवाहाची लांबी कमी असेल तर उपनद्यांची संख्या कमी असेल. पाण्याचे प्रमाणही कमी असेल. पर्यायाने नदीने वाहून आणलेला गाळही कमी असेल. परिणामी अशा नद्यांच्या मार्फत संचयन कार्य हे मुखाजवळ जास्त नसते. परिणामी अशा लहान लांबीच्या नद्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करू शकत नाही. म्हणूनच भारताच्या पश्चिम किनारपट्टीला वाहणाऱ्या नद्या म्हणजे कोकणातील नद्या या 150 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची नाही. त्यामुळे त्यांच्यापासून त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होऊ शकत नाही. ही अनुकूल परिस्थितीशिवाय आणखी काही परिस्थिती अनुकूल असावी लागते. ती म्हणजे नदी प्रवाहात मोठे सरोवर नसावे. जर अशा नदी प्रवाहात सरोवरे असतील तर मात्र नदीने वाहून आणलेला गाळ हा सरोवरातच निक्षेपित होतो. तो नदी मुखाशी निक्षेपित होण्याचं कार्य होत नाही. परिणामी अशा नद्यांपासून त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होत नाही. याशिवाय नदीच्या मुखाजवळ जर समुद्रात भरती ओहोटीचे प्रमाण कमी असेल तरच समुद्र तळाशी गाळाचे संचयन होते. पर्यायाने त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होते. नाहीतर नदीच्या मुखाजवळील गाळ समुद्रात दूरवर वाहून नेला जातो. परिणामी तेथे संचयन कार्य हे होत नसून सागराचे वहन कार्य हे जास्त होते. नदी समुद्राला जेथे मिळते तेथे
समुद्र भाग हा उथळ असणं आवश्यक आहे. जर समुद्र उतार किंवा भूखंड उतार हा जास्त असेल तर नदीने वाहून आणलेला गाळ हा समुद्राच्या तळाशी खोलवर वाहून नेला जातो. परिणामी तेथे संचयन कार्य होत नसलेले दिसून येते. त्यामुळे नदी मुखाशी आपल्याला त्रिभुज प्रदेश निर्माण होत नसल्याचे दिसते. याखेरीज सागरी लाटा जर का संथ असतील तर नदी मुखाशी त्रिभुज प्रदेश बनले जाऊ शकतात. मात्र जर का सागरी लाटांचे कार्य प्रभावी असेल तर नदीने वाहून आणलेला गाळ हा समुद्रात वाहून नेला जातो. संत सागरी लाटांमुळे गाळांचे निक्षेपण होऊन त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होण्याची शक्यता ही जास्त असते. अशा अनुकूल परिस्थितीतच त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होत असलेली दिसते. त्रिभुज प्रदेशांचे त्यांच्या आकारानुसार विविध प्रकार पडतात. यापैकी पक्षीपाद त्रिभुज प्रदेश हा मिसिसिपी नदीने तयार केलेला दिसून येतो. परीक्षेमध्ये या त्रिभुज प्रदेशांच्यावर MCQ देखील आलेले दिसून येतात. धन्यवाद.